नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. सकाळचे वाजले आहेत 7 आणि आम्ही आत्ता उठलो आहोत. किती वाजले रे? 7 वाजले. सर्वांना हाय कर ना. हाय कर ना बाबू. गुड मॉर्निंग बोल. तू स्कूलला जायचे ना? तसं सकाळी सकाळी उठलं आणि बोलतो खिडकीत बसायचंय. तर विशालला म्हटलं त्याला घेऊन उभे राहा जरा वेळ. नाव विशाल सकाळी किती वाजता झोपले? मी 5 वाजता झोपलो. लगेच उठलेत ना. म्हणजे तो 1-1.5 तासच झोप झाली आहे विशालची. पण मग मला जायचं आहे त्यामुळे मग विशाल लवकर उठले. तर आज मला टिफिन बनवायचं आहे. टिफिनमध्ये काय बनवायचं आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात शेअर करते. चला तर मंडळी, बटाट्याची भाजी आहे जी मी रात्री बनवली होती पण ती शिल्लक राहिली आहे. म्हटलं आता टाकून द्यायच्याऐवजी हिचे पराठे करून घेते. आणि सोबत मेथी पण आहे तर मेथीचे पण पराठे होतील असा विचार केला आहे मी. आता बघू कसं होतं आहे. ॲक्च्युली हे दोघं जण पहिल्यांदाच एकत्र करते. बघू सक्सेस होतो का माझा प्लॅन. काय रे? हे बघा माझ्याच मागे सकाळी उठल्यापासून. मिठू कुठे आहे रे? मिठूला उठव. तर मी पहिल्यांदाच असं करणार आहे. बघू माझा प्लॅन सक्सेस होतो का. बटाटे आणि मेथी घालून पराठे बनवायचा विचार करते. म्हणजे थोडं वेगळं पण होईल नाश्त्यासाठी. चपाती खाऊन खाऊन आता कंटाळा आला. रोज सकाळी मी उठून चपातीच करते कारण मला घाईच्या कामं असतात त्याच्यामुळे मला पटकन असं काही बनवायला जमत नाही. मग चपातीच असते आमची. आणि जर भाकरी केली ती ज्वारीची असो किंवा बाजरीची असो पण मग ती टिफिनमध्ये पूर्ण गार होऊन जाते. आणि मग विशाल पण काही सकाळी सकाळी भाकरी खाणार नाही. दुपारी जेवायला बसतात तेव्हा भाकरी पूर्ण गार झालेली असते. तर मग आरती गरम गरमच खायला छान वाटते. नको बनवत जाऊ भाकरी सकाळी. आणि मग भाकरीचं पण कॅन्सल करते. असं डोसे आठवड्यातून एकदा असतात पण आज चपाती खायची खरंच इच्छा नाही आहे मला. म्हणून मग मी अशा आयडिया करते आज. जी रात्री बटाट्याची उरलेली भाजी आहे थोडीशी शिल्लक राहिली होती माझ्याकडनं ती बटाट्याची भाजी आणि सोबत मेथी. बघूयाचे पराठे करून कसे होतात ते. चला तुम्हाला पण दाखवते. ही मी लोणावळ्यामधून चिक्की घेऊन आले होते. ती चिक्की आहे. लाडू संपले का? लाडू आहे ना थोडे. आहेत ना. ह्या टायमाला जास्त बनवले गेल्या टायमाला खूप कमी बनवलेले होते ना. कमी करा. रोज मी 2 टेस्ट करतो. रोज आल्यावर कामावरनं सकाळी जेव्हा मी येतो 4 वाजता रोज 2 टेस्ट करतो. खूप छान झालेत आणि मला खायला खूप आवडतं. साठी अजून एक काहीतरी बनवून ठेवलं. तुम्हाला सकाळी सकाळी आल्यावर थोडी भूक लागते ना. काय बनवणार? हां काय बनवणार आहे? तुम्ही सांगा काय खायचं. बनवून ठेवलं म्हणजे काय बनवणार? ठीक आहे जेव्हा बनवेल तेव्हा सांगते. आता काही सांगत नाही. पण सकाळी आल्यानंतर त्यांना थोडीशी भूक लागलेली असते. मग त्यावेळेस थोडं खाण्यासाठी बरं आहे. चला आवरते ना. तो उशीर होईल ऑफिसला. दूध गरम करायला ठेवलं आहे. इकडे पाणी गरम होतं आंघोळीसाठी. तोपर्यंत ही तयारी करून घेते. तर इकडे ना नाश्त्यासाठी सर्वांसाठी एग बॉईल करायला ठेवले आहेत. आरूसाठी 2, माझ्यासाठी 2 आणि विशालसाठी 2 असं एग बॉईल केलं आहे. एक किती खाणार तू? हां हे बघा सुरुवात करते बनवायला. पीठ घेतलं आहे. ए तू नको आरविश नको करू दादा तू. हे बघा हे बघा हे बघा कसं करतोय. त्याच्याच बाबतीत नाही झालं. लहान मुलांच्या बाबतीत हे असंच असतं. बरं कर कर पण पटकन कर. मला उशीर होतोय कारण. हळू बाळा. झालं झालं झालं. हात झालं झालं झालं. व्हेरी गुड. आरू शिकला. चल चल चल. व्हेरी गुड आरू. खूप छान केलं आरविश. तू खूप छान केलं. बेबीने हेलिकॉप्टर आणलं फक्त. बघ बापरे त्याचं प्लेन पडलं का हो? प्लेन तुटलं बघ ते सुद्धा. बापले. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. ती आपण या पेटामध्ये टाकू आता. चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये मी काय केलं ती बटाट्याची जी चटणी होती ती घेतली आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण हे छान फिरवून घेतलं. मिक्सरला बारीक करून घेतलं. हे बघा छान झाली बारीक. घेऊया आपण आता.
तर असं सकाळी लवकर उठल्यानंतर असं पाहिजे आपल्याला, म्हणजे चहा जर असा राहिला तर खूपच छान वाटतं एकदम सकाळी सकाळी. हे पीठ छान माझं मळून आणि भिजवलं मी याला, कधीचं मळून ठेवलंय मी. तोपर्यंत भांडी घासत होते, माझी भांडी पण घासून झाली. आता मी लगेच बनवायला सुरुवात करते. आता हा गरम गरम खातो ना पराठा. आरूच्या स्कूलमध्ये सॅटर्डे आहे आज, तर फ्रुट्स आहेत. फ्रुट्समध्ये काय खाणार आहे रे तू? फ्रुट्स मध्ये काय आवडतं भाऊ तुला खायला? काय आवडतं तुला? बनाना. तुला बनाना आवडतं? ऑरेंज खायचं. ऑरेंज खायचं. ऑरेंज खायचे. बरं ठीक आहे. घे. तर पराठे बनवायला सुरुवात करते. तुम्ही बघू शकता इकडे काय करायला सुरुवात करते. काय? पराठा. तू नको बनवू. नको. इथे आरवीची मस्ती बघा तुम्ही. तर प्रत्येक गोष्टी त्याला करायला पाहिजे. बस. व्हेरी गुड बाबू, व्हेरी गुड. झालं झालं. हा बस बस बस. हळू कर, हळू. छान झालेत, तुम्ही बघू शकता. बघा, आणि एकदम सॉफ्ट झालेत, कडक वगैरे असे काहीच नाही, एकदम मस्त झालेत ते. तर मंडळी फायनली मी निघालेली आहे ऑफिसला आणि माझी खूप घाई झाली, त्यामुळे मी खूप पटापट आवरलं आणि लगेच निघाली. मी हेअर वॉश पण केलेले आहेत, पण क्लिप ऑन घेतला आणि लगेच निघाले, कारण मला लेट झालेलं आहे. फक्त 5 मिनिटं आणि टाईम टू टाईम यायला सांगितलेलं आहे. मंथ एंडिंग स्टार्ट होईल आता, त्यासाठी प्रेशर खूप जास्त आहे कामावरती. पण ठीक आहे, चालेल. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचेल. आणि आता संध्याकाळी आल्यानंतर तुमच्याशी बोलेल. पण मग मेथीचे पराठे बनवलेले ते तुम्हाला शेअर केले, ते कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता आल्यावरती बोलते तुमच्यासोबत. मंडळी, सकाळी तुम्ही पाहिलं मी ऑफिसला चालले होते आणि आत्ता जस्ट घरी आले, थोडी फ्रेश झाले, बसले. विशालला आज सॅटर्डेची सुट्टी आहे. सॅटर्डे संडे आहे, वीकेंड तुम्हाला माहिती आहे. तर मग विशाल आज घरी आहेत असं. आणि मी म्हटलं आता थोडं निवांत बसते. आज काय मला जास्त घाई नाही आहे, टिफिन वगैरे काय बनवायचा नाही आहे. स्वयंपाक करायचा आहे, पण थोडं लेट सुरुवात करेल स्वयंपाकाला, कारण मग ठीक आहे वेळ माझ्याकडे त्यासाठी. आणि अजून म्हणाल तर मला उद्याही सुट्टी नाही, मला ऑफिसला जायचं आहे. कंटिन्यू 2 संडे वर्किंग असेल, जेणेकरून मग 1-2 तारखेला मला सुट्टी मिळेल. आणि आरूचा आवाज येत असेल, खेळतोय, प्लीज थोडं इग्नोर करा. आणि हो, मला एका विषयावरती बोलायचं आहे. ॲक्च्युली मी कमेंट बघते आहे, त्यामुळे मग मला म्हटलं ठीक आहे, प्रत्येक कमेंटला किती उत्तर देणार. शॉर्ट्स व्हिडिओवरती पण कमेंट आहेत आणि मला रेग्युलर म्हणजे मोठ्या व्हिडिओला पण कमेंट आहेत. तर मग म्हटलं ठीक आहे, चालेल, बोलते या विषयावरती थोडंसं. तर बघा, मला असं विचारलं जातं की सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे का. तर तसं काही नाही आहे. हो, माझी तब्येत थोडी झालेली आहे, किंवा मी अशी गोलूमोलं दिसते आहे, पोट दिसते आहे. ओटीपोट आहे मला पहिल्यापासून, प्लस माझी सीझर आहे, त्यामुळे ओटीपोट दिसतं.
परत एकदा सांगते, मी प्रेग्नेंट वगैरे नाही आहे काही. सेकंड चान्स मी एवढ्यात तरी घेणार नाही. अक्षरशः मला कमेंट DM पण आले की ताई तू सेकंड चान्स घेतला आहे का, तू प्रेग्नेंटच आहे. तर बघा ताई, तसं काही नाही आहे, मी प्रेग्नेंट वगैरे नाही आहे. हो, माझी तब्येत थोडी वाटते, पोट थोडंसं वाटतं आहे. तर माझं कसं एक्सरसाइज वगैरे काही करत नाही. सध्या बाहेरचं खाणं खूप जास्त होतं, ग्रुपमध्ये असल्यामुळे पटकन नाश्ता वगैरे केला जातो बाहेरचं खाणं जास्त आहे माझ्या आत्ता तरी माझ्या याच्यामध्ये रुटीनमध्ये. त्यामुळे माझी थोडंफार तब्येत आहे. आणि हो, माझी तब्येत थोडी आहे, ओटेपोट दिसतं आहे. पण मग मी प्रेग्नेंट नाही आहे, हेच गोष्ट मला तुम्हाला क्लिअर करायची होती. तर तुमच्या ज्यांनी मला कमेंट्स केलं त्यांचा डाऊट क्लिअर झाला असेल. तर आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय बाय.